चला चालू करायचं का? आवाज येतोय सगळ्यांना? बोर्ड दिसतोय? हो सर. Yes, sir. Sir. So basically we are studying genetics, principles of inheritance and variation. Which is one of the very important chapter. ज्याच्यामध्ये काल आपण सिकल सेल बद्दल व्यवस्थित समजून घेतलं होतं. आज आपल्याला काही मागच्या वर्षाचा जो सिलेबस होता त्याच्यामधल्या काही गोष्टींचं डिस्कशन करायचं आहे, कारण त्याचा या वर्षाच्या सिलेबस मध्येही संबंध आहे. त्यांनी फक्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि त्याला सोडून दिलेलं आहे, पण आपल्याला तो पण पार्ट कंप्लीट करायचा आहे आणि त्याबरोबर आणखी काही गोष्टी बघायच्या आहेत. काल ज्या गोष्टीचं आपण डिस्कशन केलं, आपल्या बुक मध्ये काय काय दिलं एकदा बघून शकता तुम्ही. स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्याच्यानंतर त्याच्यात मी सांगतोय ते बघू शकता तुम्ही. कोडॉमिनन्स आपण बघितला, इनकम्प्लीट डॉमिनन्स आपण बघितला आणि काल आपण प्लिओट्रॉपीचं डिस्कशन केलं होतं. आय वॉज एक्सपेक्टेड की मला असं वाटत होतं कोणी ना कोणी मुलगा किंवा मुलगी असं विचारेल की सर तुम्ही सांगितलं की जेव्हा एकापेक्षा एक जीन एकापेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल करतो त्या कंडिशनला प्लिओट्रॉपिझम असं म्हणतात, ज्याच्याबद्दल काल आपण डिस्कशन केलं की प्लिओट्रॉपिझम म्हणजे काय, व्हॉट इज प्लिओट्रॉपिझम. तर याच्यात दोन कॅरेक्टर्स कोणते होते किंवा विच टू कॅरेक्टर्स असं एक्सपेक्टेड क्वेश्चन होता. नाही समोर विचारला, व्हॉट्सअपवर विचारला असं तरी चाललं असतं, पण तुम्ही तसं काही विचारलं नाही. मीच सांगतो, नीट लक्ष द्या. सिकल सेल मध्ये सिकल शब्दाचा अर्थ किती मुलांना माहिती आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिकल? सिकल शब्दाचा अर्थ काय होतो, कोण सांगतो मला? कम ऑन. सिकल शब्दाचा अर्थ काय होतो? अडकिट्टा म्हणतात. सिकल शब्दाचा अर्थ काय होतो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिकल? सिकल शब्दाचा अर्थ होतो वेळा. सिकल शब्दाचा अर्थ काय होतो? वेळा. तुम्ही जे जे शेतकऱ्याची मुलं असेल त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काही वेळा म्हणतात, काही वेळी म्हणतात. हे असा वेळा असतो बघा, इथं याला मूठ असते. हे स्ट्रक्चर सगळ्यांनी पाहिलंय? पाहिलंय का सगळ्यांनी? दिस इज कॉल्ड एज वेळा, दिस इज कॉल्ड एज सिकल इन इंग्लिश. आलं लक्षात? या शेपच्या जेव्हा आरबीसीज होतात तेव्हा आपण त्याला सिकल सेल म्हणतो, सिकल शेप्ड आरबीसीज. आता हा जो वेळा आहे, या आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की काल आपण पाहिलं होतं की नॉर्मल हिमोग्लोबिन कसा असतो? HbA, कॅपिटल ए, HbA असं आपण पाहिलं. दिस इज नॉर्मल हिमोग्लोबिन. दुसरं हिमोग्लोबिन कसं असतं? HbS. तसं बघायला गेलं तर हिमोग्लोबिन बनवणारा जो जीन आहे दॅट इज सिंगल कॅरेक्टर. हिमोग्लोबिन जो बनवणारा जीन आहे दॅट इज सिंपल कॅरेक्टर. आणि ह्या सिंपल कॅरेक्टर मध्ये एक्सपेक्टेड काय होतं की हिमोग्लोबिन काय काय हिमोग्लोबिन बनवणं, एक नॉर्मल हिमोग्लोबिन बनवणं जे HbA आहे ते हिमोग्लोबिन बनवणं, आणि
HbS हे हिमोग्लोबिन बनवणं. पण याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला, जे फॉल्टी हिमोग्लोबिन होतं, हे फॉल्टी हिमोग्लोबिन ने काय केलं की शेपवर पण असर टाकला. शेप जो होता ना आरबीसीचा, विच इज नॉर्मली कॉन्केव्ह शेप आरबीसी असते, बाय कॉन्केव्ह, बरोबर आहे. बाय कॉन्केव्ह शेपची जी आरबीसी असते आणि राऊंड आरबीसी असते, ती आरबीसी कशी झाली? अशी झाली. म्हणजे एका वेळेला दोन कॅरेक्टर अफेक्ट झाले. कोणकोणते? एक, स्ट्रक्चर ऑफ बीटा चेन पण अफेक्ट झाली, आणि आणखी एक गोष्ट अफेक्ट झाली, दॅट इज द शेप ऑफ आरबीसी. म्हणून याला आपण प्लिओट्रॉपी मध्ये इन्क्लूड केलेलं. Why it has been included in pleiotropy? Because of these two reasons. That means it is affecting two different characters. Number one, the chain of defective chains of formation होतं. म्हणजे chain of hemoglobin is affected, as well as shape of the RBC is also affected. Therefore, sickle cell disease is an example of pleiotropism. बरोबर. त्याच्याबरोबर ते लिथालचं पण एक्झाम्पल ठरतं. कारण काय, लिथाल जीन जे असतात, ते लिथाल जीन काय करतात की एक जेव्हा रिसेसिव्ह कंडिशन मध्ये येतं तेव्हा तो इंडिव्हिज्युअल जगू शकत नाही, तो मरतो. तर अशा पद्धतीने याचा आपण इफेक्ट पाहिला होता. आय होप आता तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता आज जे आपल्याला डिस्कशन करायचं आहे त्याच्यामध्ये एक मी पार्ट सांगतो, मग आपण तो डिस्कस करूया. आज आपल्याला व्हीट कर्नेल कलरवर डिस्कशन करायचं आहे आणि प्लिओट्रॉपीचं आणखी एक एक्झाम्पल बघायचं आहे, दॅट इज द शेप ऑफ, जे एनसीईआरटी मेन्शन आहे, शेप ऑफ पी सीड. पीचे जे सीड शेप आहे त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो आणि काय काय कशा पद्धतीने, हाऊ इट बिकम्स ए एक्झाम्पल ऑफ डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलिझम. आणि एक सिंगल जीन जो आहे तो एक कॅरेक्टर कंट्रोल करायला पाहिजे, तो एकापेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल करतो, ते कसं घडतं, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर त्याच्यात सगळ्यांनी लिहून ठेवा. प्लिओट्रॉपीचा अर्थ काय झाला की जेव्हा एक सिंगल जीन, सगळ्यांनी पुन्हा मी का बोलतोय कारण डोक्यात गेलं पाहिजे, व्हेन ए सिंगल जीन कंट्रोल्स मोर दॅन वन कॅरेक्टर किंवा टू कॅरेक्टर, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, प्लिओट्रॉपी म्हणतो. अशा जीन्सला आपण प्लिओट्रॉपिक जीन्स म्हणतो. तर प्लिओट्रॉपीचं एक एक्झाम्पल काल आपण पाहिले सिकल सेलच्या माध्यमातून. आज जे दुसरे एक्झाम्पल पाहतोय प्लिओट्रॉपीचं, ते पी जो प्लांट आहे त्याच्या सीड शेपचा कॅरेक्टर बघतोय. नॉर्मली आता तुम्ही जे मी एक्झाम्पल सांगणार आहे ते बघितल्या तुम्ही सांगा. नॉर्मली पीचा जो हेल्दी पी असतो त्याचा शेप कसा असतो, पी सीडचा शेप कसा असतो, आणि तो कशाने डिनोट करतो आपण, राऊंड. दिस कंडिशन इज नॉर्मली फाउंड इन डॉमिनंट प्लांट. ही एक कंडिशन असते. आणि तिसरी कंडिशन असते अशी, म्हणजे पी सीडचा शेप कसा असतो, नॉर्मली राऊंड असतो किंवा रिंकल्ड असतो. रिंकल्ड शब्दाचा अर्थ होतो पिचकलेला असा, म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो, असा दाखवू शकतो. बघा, this is normal seed shape and this is wrinkled seed shape. तर अशा पद्धतीने दोन प्रकारचे शेप आपल्याला पाहायला मिळतात. हा जो रिंकल्ड शेप आहे हा असा का झाला आणि हा राऊंड शेप आहे असा का झाला, याचं कारण असतं याच्यामध्ये प्रेझेंट असलेले स्टार्च ग्रेन्स. याला शेप देण्यासाठी कशाची गरज असते, स्टार्चचे ग्रेन्स असतात, कण, स्टार्चचे कण. व्हॉट इज स्टार्च? स्टार्च इज ए कार्बोहायड्रेट. व्हॉट इज स्टार्च? स्टार्च इज ए कार्बोहायड्रेट.
या कार्बोहायड्रेटचे कण जसे असतील, ज्या साईजचे असतील, जसे बनतील त्या पद्धतीने या सीडला शेप येतो. आता ही कंडिशन पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं? जे मुलं रेग्युलर लेक्चर करतायत त्यांना एका झटक्यात ही कंडिशन येईल की याच्यामध्ये दिस इज डॉमिनंट कंडिशन, दिस इज ऑल्सो डॉमिनंट कंडिशन अँड दिस इज रिसेसिव्ह कंडिशन. एम आय राईट ऑर रॉंग? सगळ्यांना कळतंय का? Yes. सगळ्यांना कळतंय का? बोला. Yes, sir. बरोबर आहे ना? येस. आता ही गोष्ट आपल्याला नीट लक्षात ठेवायची आहे की कशा पद्धतीने हे अफेक्ट करतात. आता नॉर्मली हा जो सीड शेप असतो, पीच्या जे सीड्स आहेत, पी प्लांटच्या ज्या बिया आहेत त्या कशा आहेत? वाटाणे कसे आहेत? राऊंड आहेत. राऊंड शेप कोणी डिसाईड केलाय? आर ने डिसाईड केला. कॅपिटल आर. कॅपिटल आर प्रेझेंट असेल तर सीड शेप राऊंड होईल, आपण बघितलंय. बरोबर आहे. डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपण दोन कॅरेक्टर घेताना ही कंडिशन ऑलरेडी समजून घेतलेली. म्हणजे इथे कसं असेल? इथे राऊंड शेप असेल. इथे कसं असेल? इथे राऊंड शेप असेल. इथे कसं असेल? इथे रिंकल शेप असेल. इथे रिंकल शेप. हे सगळ्यांना एकदम क्लिअर आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की सायंटिस्ट या लोक जेव्हा या गोष्टीचं डिस्कशन करत होते, या गोष्टीवर रिसर्च करत होते, तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की हा जो राऊंड शेप आहे, हा राऊंड शेप डिसाईड करण्यासाठी काय लागत असतं? तर त्यांनी जेव्हा आज जाऊन शोधलं तर तेव्हा त्यांना कळलं की हे शेप जे असतात हे स्टार्च किती बनलेलं आहे आणि कोणत्या साईजचं स्टार्च बनलेलं आहे ह्याच्यावर निश्चित होत असतं. मग याच्यात त्यांनी पाहिलं, हे जे होतं याच्यात त्यांनी पाहिलं की समजा हे जे सीड आहे याच्यामध्ये मोठमोठे ग्रेन साईज होती. ग्रेन साईज जी होती इट वॉज क्वाईट बिग. खूप मोठे मोठे ग्रेन्स. आता ह्या साईजचे होते का? जे ज्या साईजचे मी काढतोय असा याचा अर्थ नाही, पण बऱ्यापैकी मोठी साईज होती याची, ज्याच्यामुळे याला राऊंड शेप आलेला होता. ज्याच्यामध्ये बेटा याला राऊंड शेप आलेला होता. येतंय लक्षात? मुलांची ये जा चालू असते, सतत मला त्या लॅपटॉप कडे जाऊन ऍड करत राहावं लागतं. दुसरा जो ग्रुप आहे याच्यामध्ये ह्या सीडची जेव्हा एक्झामिनेशन केली सायंटिस्ट लोकांनी तर त्यांना काय दिसलं बघा? त्यांना दिसलं की आर हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आपण सगळेजण काय म्हणतो? हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. नो डाऊट इट इज डॉमिनंट. बट इथे जे ग्रेनची साईज होती ती एवढे मोठे ग्रेन्स नाही तयार झाले, ते कम्पॅरेटिव्हली छोटे ग्रेन तयार झाले. कम्पॅरेटिव्हली छोटे ग्रेन्स तयार झाले. छोटे 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 ग्रेन तयार झाले. आणि तिसरी जी कंडिशन पाहिली त्याच्यात तर तुम्हाला माहितीच आहे, ह्याच्यात पण ग्रेन साईज, याच्यात पण ग्रेन तयार झाले. पण हे जे ग्रेन्स होते याचा शेप असा वाकडा तिकडा का झाला? याचं कारण असं होतं याच्यात जी स्टार्च ग्रेनची साईज होती ही अतिशय छोटी झाली. अतिशय छोटी झाली. आणि त्यामुळे तो जो शेप होल्ड केला गेला पाहिजे, जो शेप नॉर्मल बनला पाहिजे, तो बनला नाही. असं झालं. बघा काय दाखवतोय? शेप ऑफ द पी सीड इज डिसाइडेड बाय द ग्रेन्स ऑफ द स्टार्च. स्टार्चचे जे ग्रेन्स आहेत ते किती प्रमाणात आहेत त्याच्यावर हा शेप डिसाइड केला जातो. सायंटिस्ट लोकांनी जेव्हा याचा डिटेल स्टडी केला तेव्हा अशा 3 प्रकारच्या फाइंडिंग्स त्यांना मिळाल्या. या ज्या 3 प्रकारच्या फाइंडिंग्स आहेत बेटा, या 3 प्रकारच्या फाइंडिंग्स मुळे काय झालं? नीट लक्ष द्या. या 3 प्रकारच्या फाइंडिंग्स मुळे काय झालं की हे जे डॉमिनंट सीड, ज्या राऊंड सीड मिळाल्या होत्या त्यांच्यामध्ये स्टार्च ग्रेनची साईज प्रॉपर होती, मोठी होती. ही जी साईज होती ही छोटी होती. रिसेसिव्ह कंडिशन. दिस इज रिसेसिव्ह कंडिशन. वी आर नोईंग दिस इज रिसेसिव्ह कंडिशन.
आणि इथे ग्रेन साईज अतिशय छोटी होती कम्पेअर टू द नंबर 1 साईज किंवा कॅपिटल आर मध्ये जी साईज मिळते त्या मानाने ही साईज व्हेरी टायनी, इट वॉज व्हेरी स्मॉल. आणि त्यामुळे हे शेप जो प्रॉपर शेप पाहिजे होता, राऊंड शेप जो यायला पाहिजे तो येऊ शकला नाही. इथे नंबर याची क्वांटिटी जास्त होती पण ग्रेन साईज छोटी होती आणि इथे मोठे ग्रेन्स होते त्यामुळे त्याला प्रॉपर राऊंड शेप मिळाला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर जे होतं दॅट इज बिकॉज ऑफ द प्रॉपर अँड फुल साईज्ड ग्रेन किंवा प्रॉपर साईज्ड ग्रेन. हे जे होते ते इंटरमिजिएट होते. हे काय होते? इंटरमिजिएट होते. हे स्मॉल होते, हे आपल्याला माहिती आहे. रिसेसिव्ह मध्ये काय आहे? स्मॉल. आणि इथे काय आहे? लार्ज. आता हाऊ इट बिकम्स द एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपिझम. प्लिओट्रॉपीचं किंवा प्लिओट्रॉपिझमचं एक्झाम्पल कसं झालं ते सांग. नॉर्मली दिस कॅरेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द शेप ऑफ द सीड. शेप ऑफ द सीडला रिस्पॉन्सिबल आहे. परंतु अंडरलाईन काय आहे, त्याच्या आत काय लपलेलं आहे की ग्रेनच्या साईजला पण ते अफेक्ट करते. ज्या वेळेला कॅपिटल आर आणि कॅपिटल आर ज्या वेळेला दोन डॉमिनंट जीन एकत्र येतात, लिसन व्हेरी केअरफुली, ज्या वेळेला दोन डॉमिनंट जीन एकत्र येतात त्यावेळेला काळजी तुम्हाला मी समजून सांगत होतो ज्या मुलांनी लक्ष दिलं असेल, कुठलंही कॅरेक्टर कसं एक्सप्रेस होतं, कुठलंही कॅरेक्टर कसं एक्सप्रेस केलं जातं, ते कोणत्या प्रमाणात, किती प्रमाणात ते प्रभावी आहे आणि किती प्रमाणात प्रोटीनचं फॉर्मेशन. आता ज्या वेळेला कॅपिटल आर जीन असेल क्रोमोझोमवर आणि दुसऱ्या पण क्रोमोझोमवर कॅपिटल आर असेल, आपल्याला माहिती एक मेल पॅरेंट कडून आलेले एक फिमेल पॅरेंट, दोन्ही कॅपिटल जर आलेले असतील तर त्याचा परिणाम, त्याचा रिझल्ट काय मिळतो? रिझल्ट असा मिळतो की सफिशियंट अमाऊंट मध्ये, लार्ज क्वांटिटी मध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन. आणि लार्ज क्वांटिटी मध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन दोघांनी इक्वली कॉन्ट्रीब्युट केल्यामुळे सीडचा शेप मेंटेन केला जातो आणि सीड प्रॉपरली तयार होतं, मोठे ग्रेन साईज तयार होतं. आय थिंक यू आर गेटिंग नाऊ. येत आहे लक्षात? आता ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर याचा अर्थ काय आहे की दोन्ही डॉमिनंट जीन असतील, दोन्ही जीन ज्या वेळेला डॉमिनंट असतील त्या दोन्ही डॉमिनंट जीनमुळे काय होईल की सफिशियंट अमाऊंट ऑफ प्रोटीनचं सिक्रिशन होईल, फॉर्मेशन होईल. इथे काय झालं, इथे जो डॉमिनंट जीन होता त्याने त्याचा रोल प्रॉपर केलेला आहे, पण रिसेसिव्ह जीन इज अ फॉल्टी जीन. रिसेसिव्ह जीन हे म्युटेटेड जीन असतं, म्युटेशन झालेलं असतं, तो नॉर्मल जीन नाही. आता तो नॉर्मल जीन नसल्यामुळे झाला काय की त्याच्या वाट्याचं तेवढे प्रोटीन बनवायला पाहिजे होते तेवढे प्रोटीन त्याने बनवले नाही. मग आरने त्याचं काम प्रॉपर केलं पण आरने याचा हिस्सा घेतला नाही. तसं बघायला गेलं तर हे नॉर्मली असं वाटतं की हे इनकम्प्लीट डॉमिनन्स तर नाही, परंतु इनकम्प्लीट डॉमिनन्स जर राहिला असता तर याचा शेप बिघडला. परंतु इनकम्प्लीट डॉमिनन्स नाही, त्याने तयार केलेलेच आहे, परंतु ग्रेनची साईज छोटी झाली कारण एकटं त्याला कॉन्ट्रीब्युट करायचं होतं, तेवढं त्याला बनवायचं होतं, तेवढं त्या साईजचं त्याने बनवलं. आता शेवटचा जो प्रकार आहे याच्यामध्ये तर जेवढ्या प्रमाणात प्रोटीनचं सिक्रिशन फॉर्मेशन झालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते झालेलंच नाही, त्यामुळे ग्रेन साईज ती छोटी राहिली नाही, त्यामुळे या सीडचा जो शेप आहे तो रिंकल झाला. आय होप ही कन्सेप्ट आता सगळ्यांना समजते. समजते का ही कन्सेप्ट? समजते का सगळ्यांना? सांगा बरं. हो Yes. सर. हो सर. ठीक आहे ना? वैष्णवी, इशिका, तुम्हाला उशीर का बरं होतो मुलांना? वैष्णवी खाडे, तुला का बरं उशीर होतो बेटा? रोज उठलं जात नाही का सकाळी? तर रात्री जास्त वेळ अभ्यास करता तुम्ही? सगळ्यांनी 7:35 म्हणजे अप्पर लिमिट झालं, 7:35 पर्यंत सगळ्या मुलांनी जॉईन करायला पाहिजे. मी सारखं इथे यावं लागतं मला सारखं जॉईन करत राहावं लागतं, लेक्चर मध्ये डिस्टर्ब होतो बेटा. तर आता याला why it has become the example of pleiotropism, I think you are getting now. प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझमचं एक्झाम्पल का झालं? कारण याने दोन कॅरेक्टर कंट्रोल केले. कोणकोणते? शेप आणि
स्टार्च ग्रेनची साईज. या दोन कॅरेक्टर्सला कंट्रोल केल्यामुळे एकाच जीनने दोन प्रकारचे कॅरेक्टर्स कंट्रोल केल्यामुळे तुम्ही म्हणाल सर हे तर दोन आहेत, इथे पण दोन दिसत आहेत, इथे पण दोन दिसत आहेत. बेटा एकाच जीनचे व्हेरियंट आहेत. याला आपण ॲलील म्हणतो ना, तर एका जीनचे दोन फॉर्म्स आहेत, पण कॅरेक्टर त्यांनी आयडियली एक कंट्रोल करायला पाहिजे होतं, पण करतायत दोन, म्हणून दे आर इन्क्लुडेड इन प्लिओट्रॉपी. आय थिंक दिस इज ॲब्सोल्युटली क्लिअर टू एव्हरीवन. दिस इज आयडियल आणि आय थिंक एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. तुम्हाला डायग्रॅमॅटिकली जर समजून घ्यायचं असेल तरी तुम्ही समजून घेऊ शकता. आर आर या दोघांपासून अशा पद्धतीने तयार होईल. एक कॅपिटल आर आहे, एक स्मॉल आर आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून हे तुम्हाला मिळत आहे. ज्यांना पाहिजे, जे मुलं आत्ता ज्यांनी जॉईन केलंय त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, नंतर समजून घ्या, किंवा रिवाईज ज्या वेळेला लेक्चर अपलोड होतं त्यावेळेला तुम्ही बघू शकता. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की हे लेक्चर बघणं परत एकदा गरजेचं आहे, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना सांगतो, तुम्ही रिक्वेस्ट करू शकाल, लगेच आपण ताबडतोब त्याला अपलोड करून टाकतो सेम डेला. फक्त एक्सपेक्टेड काय की मॅक्सिमम मुलांनी लाईव्ह लेक्चर, आपण लाईव्ह लेक्चर एवढ्यासाठीच घेतो की मॅक्सिमम मुलांनी अटेंड केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होती. तुम्हाला लाईव्ह मला डायरेक्टली विचारता येतं, एखादा क्वेश्चन तुमच्या डोक्यात आला तर तुम्ही विचारू शकता. तर आपण पुढचा जो पार्ट आहे तो शिकूया. आता जो पुढचा पार्ट आहे तो आपण समजून घेऊ की इथे क्वेश्चन विचारलाय पेज नंबर 55 वर. पेज नंबर 55 वरच आहे बघा. क्युरिओसिटी बॉक्स बघा काय दिलंय क्वेश्चन. ज्या मुलांकडे आता टेक्स्टबुक उघडून बसले असतील त्यांनी एकदा बघा. पेज नंबर 55 वर येलो कलरच्या बॉक्स मध्ये क्युरिओसिटी बॉक्स बघा, काय लिहिलेलं आहे तिथं, वाचून सांगा मला. काय लिहिलंय? What is the qualitative and quantitative inheritance? What is the qualitative and quantitative inheritance? आता तुम्ही जे शिकले याच्यावरनं काही कन्क्लुजन काढता येत आहे का तुम्हाला? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स काय प्रकारे कळला का? म्हणजे क्वालिटी वाईज ज्याची लार्ज साईज आहे ग्रेनची त्याचं इनहेरिटन्स होतं. क्वालिटेटिव्ह म्हणजे चांगले ग्रेन्स पुढे इनहेरिट होता. आणि क्वांटिटेटिव्ह मीन्स लार्ज फक्त ग्रेन्स होतात पण त्यांची साईज मोठी नसते. थँक्स फॉर अटेम्प्ट. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. दोन वर्ड आलेले, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह चा अर्थ होतो जेव्हा एखाद्या जीनची क्वालिटी डिसाइड करते. एकच जीन इतका प्रभावी असतो की इवन इट्स प्रेझेन्स इज सफिशियंट. जस्ट इट्स प्रेझेन्स इज सफिशियंट अँड इट मास्क द कॅरेक्टर ऑफ अदर जीन. त्या ठिकाणी हा जीन क्वालिटेटिव्ह आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं, टॉलनेस इज द कॅरेक्टर represented by capital T. Dwarfness is the character
रिप्रेझेंटेड बाय स्मॉल टी. बरोबर. टॉलनेस आणि डॉर्फनेस आता आपल्याला कळलं की टॉलनेस काय आहे, डॉर्फनेस काय आहे. आता टॉलनेसचा जो कॅपिटल टी जो आहे, हा जो अलील आहे, हा अलील कसा आहे, डॉमिनंट आहे. हा कसा आहे, डॉमिनंट आहे. हा स्वतःची छाप अशी पाडतो की जिथे हा असेल, 2 प्लांट तुम्हाला दाखवले, लिसन व्हेरी केअरफुली. 2 प्लांट तुम्हाला दाखवले, दोन्ही प्लांटची हाईट सेम आहे, टॉल प्लांट्स आहेत, दोन्ही प्लांट टॉल प्लांट्स आहेत. यांना बाहेरून बघून आपण सांगू शकत नाही की या दोघांपैकी कोणता प्लांट हे होमोझायगस आहे आणि कोणतं हेटेरोझायगस आहे. आपल्यापैकी तुम्ही, मी नाही, कोणीही सांगू शकत, अनलेस टेस्ट क्रॉस करू. टेस्ट क्रॉस करू तरच आपल्याला कळेल की याच्यातलं प्लांट होमोझायगस होतो का नव्हतो. तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणजेच काय झालं, हा जो टॉलनेस जो आहे हा काय करतो, याच्याकडे काय आहे, क्वालिटी आहे बेटा. काय याच्याकडे, क्वालिटी. इवन सिंगल जीन, इवन सिंगल ॲलिल कॅन एक्सप्रेस इटसेल्फ इन ए प्रॉपर मॅनर. म्हणजे इथे क्वांटिटी नाही मॅटर करत, क्वालिटी मॅटर करते. इथे क्वांटिटी नाही मॅटर करत, क्वालिटी मॅटर करते. येत आहे सगळ्यांच्या लक्षात. क्वालिटी मॅटर करणं म्हणजे काय, की ज्या ठिकाणी एक असा जीन आहे त्याचा प्रभाव इतका चांगला आहे, इतका पॉवरफुल आहे की त्याने, जसं आपण म्हणतो ना की घरात एखादा मोठा भाऊ असतो, बहीण असते. जर लहान भावाला एखादं काम जमलं नाही किंवा करण्याच्या अवस्थेत नाही, तर त्यावेळेला ती बहीण किंवा तो भाऊ काय करतो, तो मोठा रोल प्ले करतो. तो सांगतो, ठीक आहे, तुझं काम मी करून घेईन, तू काही काळजी करू नको, तू आराम कर. तसं जो फॉल्टी जीन आहे, ऍक्च्युअली प्रत्येक जीनने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे होतं, पण त्याने सांगितलं, ठीक आहे, तू तुझं काम नाही होतं ना तुझ्याने, तू फॉल्टी जीन आहे ना, तू राहू दे तुझं काम, तुझंही काम, तुझ्या वाट्याचंही काम मी करून टाकेल. जेव्हा अशी कंडिशन येते, लिसन व्हेरी केअरफुली, जेव्हा अशी कंडिशन येते किंवा क्वांटिटी नाही मॅटर करत, क्वालिटी. क्वांटिटी शब्दाचा अर्थ होतो किती संख्या येते त्या ठिकाणी. येत आहे लक्षात, किती प्रमाणात. म्हणजे ज्या वेळेला आता हे जेव्हा सायंटिस्ट लोक एक्झामिन करत होते, जेव्हा स्टडी करत होते, त्यावेळेला त्यांना आणखी दुसरी एक कंडिशन पाहायला मिळाली की जेवढे नंबर ऑफ जीन्स ऍड होत जातील, लिसन व्हेरी केअरफुली, जेवढे नंबर ऑफ जीन्स ऍड होत जातील तेवढा तो इफेक्ट जास्त पॉवरफुल होत जातो. आणि हे त्यांना व्हीट कर्नेल कलरवर पाहायला मिळालं आणि माणसाच्या बुद्धिमत्तेबद्दल पाहायला मिळालं. हे आणखी कशाच्या बाबतीत पाहायला मिळालं, स्किन कलरच्या बाबतीत पाहायला मिळालं. मला माहिती नाही समजलं, समजून सांग. याला क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतात. याला काय म्हणतात, मी जे बोलतोय याला काय म्हणतात, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. क्युम्युलेटिव्ह शब्दाचा अर्थ होतो एकत्रित परिणाम, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. मराठीत म्हणतात त्याला एकत्रित परिणाम. सगळे एकत्रित प्रयत्न करतील तर त्याच्यामुळे एक ऍडिशनल इफेक्ट दिसतो, जो ऍडिशनल इफेक्ट दिसतो, जास्त इफेक्ट दिसतो. जेवढी संख्या कमी कमी करत जाल तेवढा तुम्हाला इफेक्ट कमी 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 दिसेल. जेवढे तुम्ही डॉमिनंट जीनची संख्या वाढवत जाल तेवढं तुम्हाला तो इफेक्ट जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस झालेला दिसतो. स्किन कलरच्या बाबतीत सायंटिस्ट लोकांना, स्किन कलर इज व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू, तर स्किन कलरच्या बाबतीत सायंटिस्ट लोकांना एक गोष्ट अशी पाहायला मिळाली की मेलॅनिन पिगमेंट जे आहे, ज्याच्यामुळे माणसाचा डार्कनेस किंवा गोरेपणा किंवा काळेपणा, सावळेपणा जो ठरतो, त्याच्या जेव्हा जेनेटिक स्टडी केला गेला डॅव्हेनपोर्ट नावाच्या सायंटिस्टने, पुढे बघणार आहोत, तर त्या डॅव्हेनपोर्ट
नावाच्या सायंटिस्टनी जेव्हा स्टडी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नंबर ऑफ जीन्स जसजसे ऍड होत आहेत डॉमिनंट जीन्स तसा तो व्यक्ती जास्त 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 डार्क होतो आणि ते नंबर ऑफ डॉमिनंट जीन्स जसे 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 कमी होत आहेत तसा तो व्यक्ती गोरा 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 होत जातो. हीच गोष्ट बुद्धिमत्तेच्या बाबतीत जसं नंबर ऑफ जीन्स ऍड होत जाते. आपण बघितलं असेल कधी कधी की आई पण जबरदस्त बुद्धिमान आहे, वडील पण जबरदस्त बुद्धिमान आहेत, तर त्यांचे मुलं जे असतात त्यांच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो. हे दोघांपेक्षा आणखी तिसरं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मी जेनेटिक्स शिकवताना आणि तुम्हाला जर इव्हॉल्युशन शिकायचं असेल ना तर त्याचा पाया म्हणजे हा जेनेटिक्स मजबूत असतो. तर मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला बेटा दोन्हीच्या दोन्ही पॅरेंट तुल्यबळ आहेत, दोघांकडे स्ट्रॉंग जीन्स आहेत, तर त्यांच्या मुलांकडे त्या दोघांकडून आलेले जे चांगले जीन्स असतील ते सिग्रिगेट होतात, सेपरेट होतात. आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ सिग्रिगेशन. आणि ते त्या मुलाला ह्या दोघांपेक्षा अधिक बुद्धिमान करू शकतात. अशा काही गोष्टींच्या बाबतीत, ह्युमन इंटेलेक्टच्या बाबतीत, स्किन कलरच्या बाबतीत असा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट पाहायला मिळाला. याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. म्हणजे नंबर ऑफ जीन्स, नंबर ऑफ ॲलिल्स जर जास्त असतील, लिसन व्हेरी केअरफुली, नंबर ऑफ डॉमिनंट ॲलिल्स जर जास्त असतील तर त्या हिशोबाचा परिणाम तुम्हाला मिळतो. म्हणजे तिथे तिथे क्वालिटीवर अवलंबून नाही, हे क्वांटिटीवर अवलंबून. इथं एका ॲलिलची गोष्ट नाही करत आहे. जेव्हा डॉमिनंट ॲलिल्स नंबर त्यांचा वाढत जाईल वाढत जाईल, ऍड होत जाईल ऍड होत जाईल. क्युम्युलेटिव्हचा दुसरा अर्थ काय? ऍडिटिव्ह इफेक्ट. त्याला दुसरा आणखी काय म्हणतो? ऍडिटिव्ह इफेक्ट. ऍड होत जातील. कोणतं काय ऍड होतील? डॉमिनंट कॅरेक्टर, डॉमिनंट ॲलिल्स ज्या वेळेला ऍड होत जातील तर त्याचा परिणाम आपल्याला काय मिळेल? जास्त मोर इफेक्टिव्हनेस पाहायला मिळेल, मोर इफेक्टिव्हली एक्सप्रेस्ड. आणि जेवढे डॉमिनंट जीन्स, आता व्हायसे वरचा याचा उलट परिणाम काय होईल? जेवढे डॉमिनंट जीन कमी 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 होत जातील तेवढे परिणाम काय होईल? तेवढे रिसेसिव्ह कॅरेक्टर जर एकत्र येत गेले तर तो जो ऍडिटिव्ह इफेक्ट असतो तसा काय होईल? तो इफेक्ट कमी 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 होईल, निगेटिव्ह पण इफेक्ट. ह्या गोष्टीला म्हणतात पॉलिजेनिक इनहेरिटन्स. याला वर्ड काय यूज करतात बेटा? पॉलिजेनिक इनहेरिटन्स. ही गोष्ट कळली का सगळ्यांना? मी जो कन्सेप्ट ह्याच्या मागे सांगितला पॉलिजेनिक इनहेरिटन्सच्या मागे, ते कळलं का सांगा बरं? कम ऑन. येस सर. उदय बडगुजर, तुला कळतंय का रे? उदयला कळतंय का? उदयला? फाल्गुनी चौधरी, उदय बडगुजर, आर्यन, कमॉन, वैष्णवी खाडे, सायली आरणे, तुम्हाला कळतंय का मी जे शिकवतोय ते? कमॉन बोला. येस सर. येस. थंब पाठवत जा, थंब. उदय बोलायला लागतो प्लॅटफॉर्मवर, थंब पाठवायचा बेटा. इकडे लक्ष द्या. आता याचा एक एक्झाम्पल देतो. हे एक्झाम्पल निल्सन एहले नावाचा सायंटिस्ट होऊन गेला. निल्सन एहले असे जोडी असेल. निल्सन डबल एक्स का बघून घ्या. निल्सन एहले यांनी एक्सपेरिमेंट केला. कशावर? व्हीट कर्नेल कलरवर. यांनी लाल गहू जो होता, लालसर गहू जो होता, ज्याचं व्हीट कर्नेल कलर व्हाईट आहे, त्या दोघांचा क्रॉस केला.
यांनी एक्सपेरिमेंट कशावर केला? व्हीट प्लांटवर केला, व्हीट, गव्हावर. (1902) साली बहुतेक एक्सपेरिमेंट केलेला, एकदा बघून घ्या. तर यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केला तर यांनी काय केलं की आता 2-2 कॅरेक्टर कन्सिडर करतील या ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं की आम्ही जो गहू बघितला ना, तर त्या गव्हामध्ये आम्ही पाहिलं की लाल गहू जो होता त्याला आपण म्हणू शकतो रेड व्हीट, रेड कर्नल जे आहे, रेड कर्नेल असलेला जो गहू होता, त्यांनी सांगितलं त्याच्याकडे कॅरेक्टर होते कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. हा त्याचा कलर होता. कोणाकडे? जो लालसर गहू होता त्याच्याकडे, लाल दिसायचा गहू. आपल्याकडे तसा लालसर गहू पाहायला मिळत नाही. आपल्याकडे गव्हाचा एक स्पेसिफिक कलर ठरलेला आहे, तो गव्हाचा फिक्स कलर आहे. थोडाफार काही मुलांना माहित असेल, अनुभव असेल, रेशनचा जो गहू असतो खूप दिवस पडून असतो. आपल्याकडे जे गोडाऊन्स असतात त्या गोडाऊन्स मध्ये, सरकारी गोडाऊन जे असतात, त्या सरकार काय करतं, शेतकऱ्यांकडून एकदम खरेदी करून ठेवतं आणि अनेक दिवस ते साठवलेले असतात. त्यामुळे त्याचा कर्नेलचा जो कलर असतो तो थोडासा असा उडून गेलेला असतो. त्यामुळे तो गहू जो असतो तो फिकट दिसतो. दुसरा जो गहू जो फॉरेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो दॅट इज व्हाईट कर्नेल. आणि व्हाईट कर्नेलला त्यांनी सांगितलं स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी. नाउ यू आर गेटिंग. आता साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये या दोघांचा काय केला? क्रॉस केला. इथे काय कसे गॅमेट्स बनतील? ए आणि बी. इथे गॅमेट्स लिहित जा दरवेळेला. इथे गॅमेट्स, या सगळ्यांपासून गॅमेट एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, याच्यापासून पण एकाच, कारण दोन्ही काय आहेत? होमोझायगस आहेत. हे होमोझायगस आहे, हे पण होमोझायगस कंडिशन आहे. इथे गॅमेट बनतील असे. या दोघांचा काय केला? क्रॉस केला. आता गॅमेट फ्यूज झाले आणि यांच्यापासून एक मधली व्हरायटी मिळाली. काय मिळाली? कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. आता याच्यात जी कंडिशन पाहायला मिळाली त्यांना, लिसन व्हेरी केअरफुली, याच्यात ही जी कंडिशन पाहायला मिळाली, हे रेड पण नव्हते आणि हे व्हाईट पण नव्हते, हे इन बिटवीन होते. हे कसे होते बेटा? इन बिटवीन होते. आता हे इन बिटवीन व्हरायटी जी मिळाली, या इन बिटवीन व्हरायटीचा पुन्हा यांनी काय केला? हायब्रिडायझेशन केलं. यांचा आपसात सेल्फिंग केलं, ए ए आणि कॅपिटल बी, स्मॉल बी. आता यांचे गॅमेट्स कसे बनतील सांगा. आता इथे डायहायब्रिड क्रॉस आलेला आहे, इथे गॅमेट्स कसे बनतील? पटपट पटपट सांगा. कॅपिटल ए, कॅपिटल बी एक प्रकार, आणि कॅपिटल ए, स्मॉल ए, स्मॉल बी दुसरा प्रकार. बरोबर. तिसरा प्रकार काय येईल? कॅपिटल ए कॅन गो विथ स्मॉल बी आणि स्मॉल ए कॅन गो विथ कॅपिटल बी. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? 4 प्रकारचे असे गॅमेट्स बनतील ना, बरोबर. आता हे जे 4 प्रकारचे गॅमेट्स आहेत यांचा पटकन क्रॉस करा. यांचा पटकन क्रॉस करा सगळ्यांनी. मोठा प्युनेट स्क्वेअर मांडा पटकन. एच निल्सन एहले या सायंटिस्टचं नाव आहे, एच निल्सन एहले. सर इयर 1908 आहे. 1908 मध्ये केलेलं आहे. उत्सुक आहे? हो सर. डायरेक्ट, कारण आता बोर्डवर बरंच लिहावं लागेल. आता बघा कशा कशा पद्धतीने काय काय मिळालेलं आहे. इथे पुन्हा these all examples are deviations from Mendelism वाले. हा टेबल नेहमीप्रमाणे 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी एक प्लांटला आपण ठरवलं मेल,
एका प्लांटला ठरवलं आपण फिमेल. आता काय काय मिळत आहे? कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल ए, स्मॉल बी, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल ए, स्मॉल बी. करायला लागा फटाफट फटाफट फटाफट. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी. आता एक एक टेबल असा असा भरला किंवा असाही भरला, तुम्हाला जे सोयीचं वाटेल तसं करू शकता. याच्यात प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय? कॅपिटल ए दिसतोय. म्हणजे एक बाय डिफॉल्ट येणार आहे कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए. ह्या पण लाईन मध्ये काय येणार आहे? कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल. या लाईन मध्ये कॅपिटल काय येणार आहे? बी येणार आहे. कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल बी. आणि इथे दोन्हीच्या दोन्ही स्मॉल लेटर्स आहे. बघूया कसं कसं आहे. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए लिहिलेलं ऑलरेडी, स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, कॅपिटल ए, स्मॉल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, नाही सॉरी, स्मॉल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. त्याच्यानंतर स्मॉल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. इथे येईल कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल, कॅपिटल बी, स्मॉल बी. कॅपिटल ए, कॅपिटल ए, स्मॉल ए आणि स्मॉल बी, स्मॉल बी. स्मॉल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. बघा बरं एकदा चेक करा. एक एक लाईन चेक करून घ्या. आय होप बरोबर आहे. एकदा बघा. सगळ्यांनी केले का? बोर्डवर करतायत का सगळे? त्यांच्या त्यांच्या नोटबुक मध्ये करतायत का? हो सर. हो सर. जमतंय का? येस. गुड. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत निरनिराळे जिनोटाइप्स आणि फिनोटाइप्स. फिनोटाइप आपल्याला काय मिळेल? आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथे काय मिळेल? पहिला तर मिळून गेला आपल्याला कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी. हा गहू बाय डिफॉल्ट हा कसा आहे? पॅरेंट आहे. कसा आहे? रेड. रेड कर्नेल. काय मिळेल पहिला? रेड कर्नेल.
दुसरा काय मिळेल, याला ब्ल्यू ने दाखवतो. स्मॉल ए स्मॉल बी काय मिळेल बाळांनो, बोला. व्हाईट कर्नल. व्हाईट कर्नेल मिळेल आपल्याला. म्हणजे याची संख्या 1 आणि याची संख्या 1 तर मिळाले. आता उरलेले किती शोधायचे, 14 शोधायचे, बरोबर. कारण हे 16चा हा पूर्ण टेबल जो आहे हा कितीचा, प्युनेट स्क्वेअर केवढ्याचा आहे, 16 प्लांट्सचा आहे. 16 व्हरायटीज आपल्याला. सर ए काय डिनोट 16. करतो? हा, काय झालं बेटा? ए करतो. तुझा आवाज ब्रेक होऊन आला. नव्याने सांगते, याचा आवाज कोणाला क्लिअर आला असेल तर सांगा. ए जे आहे ना ते काय डिनोट करतोय? ए आणि बी एकत्रित कर्नेल कलर डिसाइड करतायत बेटा. आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स शिकतोय ना, एकापेक्षा जास्त जीन मिळून एक कॅरेक्टर डिसाइड करतात. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचा अर्थ काय आहे? वेन 2 or more genes are responsible for a single character. त्याला आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणतो. आता बघा, ज्याच्याकडे 3 डॉमिनंट आहेत, ज्याच्याकडे 3 डॉमिनंट आहेत, ज्याच्याकडे 3 डॉमिनंट आहेत, ज्याच्याकडे 3 डॉमिनंट आहेत, 1 2 3 4 एवढेच आहेत ना, बघा. 1 2 3 4 बरोबर आहेत ना. येस सर. यांना आपण काय म्हणतो, मीडियम रेड. यांना आपण काय म्हणतो, मीडियम रेड. 1 2 3 4 यांना आपण काय म्हणतो, मीडियम रेड. हे किती मिळाले, 4. याच्यानंतर ज्याच्याकडे 2 आहेत, ज्याच्याकडे 2 आहेत, 2 डॉमिनंट जीन्स, इकडे लक्ष द्या. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 किती होतात मोजा बरं, 6 होतात का? बरोबर आहे ना, 6 होत आहेत का बघा. यांनी आपल्याला काय दिलं, इंटरमिजिएट रेड दिले. इंटरमिडिएट रेड दिले. हे किती मिळाले, 6. आता ज्यांच्याकडे फक्त सिंगल जे आहे, ज्यांच्याकडे फक्त एक डॉमिनंट जीन आहे, ज्यांच्याकडे फक्त एक डॉमिनंट जीन आहे, बघा, एक डॉमिनंट जीन आहे, हे किती झाले, 4. यांनी आपल्याला कोणता कलर दिला, नीट लक्षात घ्या. यांनी आपल्याला कलर दिला लाईट रेड. लाईट रेड, नुसता रेडची नुसती झाग आलेली आहे त्यांच्यावर, नुसता असं किरकोळ रेड कलर दिलेला आहे. दीज आर 4. बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14. आणि प्युअर रेड किती मिळाले आपल्याला, रेड कर्नेल वाले 1, आणि प्युअर व्हाईट किती मिळाले, 1. म्हणजे आपल्याला रेशो काय मिळाला, फिनोटिपिक रेशो काय मिळाला, फिनोटिपिक रेशो मिळाला 1:4:6:4:4
लिहिलं का सगळ्यांनी? बघा, हे कळलं का नाही कळलं तुम्हाला? हे एक्झाम्पल कळलं की नाही कळलं? समजलं सर. काय समजलं? काय समजलं? क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो मी मगाशी बोललो, तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो होतो तो कळला का? Yes. देवयानी तुला कळलं का? देवयानीला कळलं का? गौरी इंगळेला कळलं का? कळलं? त्यांनी थंब पाठवा बरं. येस सर, कळलं. कळलं. काय कळलं? की ज्याच्याकडे नंबर ऑफ डॉमिनंट जीन्स जास्त आहेत त्याचा कलर डार्क होत गेलेला आहे, आणि ज्याच्याकडे नंबर ऑफ डॉमिनंट जीन्स कमी आहेत त्यांच्याकडे कलर कसा होत गेलेला आहे? लाईट होत गेला आहे. हे सगळ्यांना कळलं का? हे सांगितलं ना आपण. बघा, रेड, पूर्ण रेड कलर, मीडियम रेड, इंटरमिजिएट रेड आणि लाईट रेड. आय होप इट इज कम्प्लिटली क्लिअर. सायली, तुला कळलं का? सायलीला? गायत्रीला कळलेलं आहे. गायत्री थंब पाठवते. अविनाश कापसे, तुला कळतंय का बेटा? आर यू देअर? येस सर. ओके, ठीक आहे. थांबायचं. आपण पुढचा पार्ट बघूया लगेच. दुसरा जो कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल आपण ह्युमन स्किन कलरचं बोलूया. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता असाच इफेक्ट पॉलिजेनिक इनहेरिटन्सचा आणखी एक आपल्याला, हे मी का करून घेतो तुमच्याकडनं त्याचं रिझन सांगतो. की कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला या पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला तुम्हाला गॅमेट मांडण्याची, आणि समजा आता मी पुढचा जो एक्झाम्पल घेतलाय जो आतापर्यंत आपण बघितलेलंच नाही, पुढचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज ट्राय हायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल. ट्राय हायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल आहे म्हणजे काय? तिथं 3 जीन्स मिळून एकत्रित इफेक्ट करतात. आता ह्या गमतीशीर गोष्ट आहे. असं झालं असेल का? असं होऊ शकतं का? हे बघा, प्रेम असतं आणि ते आंधळं असतं. अमेरिकेमध्ये डॅव्हेनपोर्ट आणि डॅव्हेनपोर्ट नावाच्या सायंटिस्टने, कदाचित दोन्ही भाऊ असू शकतात, तर यांनी एक एक्सपेरिमेंट केला, म्हणजे स्टडी केला. एक्सपेरिमेंट केला म्हणजे ते त्यांनी लग्न लावायला नव्हते गेले, ते त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन असं केलं की प्युअर निग्रो जे होते, प्युअर निग्रो, डार्क ब्लॅक ज्याला आपण म्हणूया, त्या डार्क ब्लॅक लोकांची अतिशय गोऱ्या, ज्यांना आपण 100% म्हणू शकतो, ज्यांच्याकडे बिलकुल मेलॅनिनचं पिगमेंट नाहीये, असं त्यांना अल्बिनो तुम्ही म्हणू शकता, इतक्या गोऱ्या स्त्रियांनी किंवा वैसे वर्षा अशा पुरुषांनी, अतिशय गोरे पुरुष आणि त्यांनी अतिशय डार्क निग्रो फिमेलशी लग्न केलं. तर यांच्यामध्ये स्किन कलरचा काय पॅटर्न पाहायला मिळाला? यांनी अनेक वर्ष दमून त्याचा शोध घेतला आणि मग त्यांनी पूर्ण हे प्युनेट स्क्वेअर मांडून त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. सायंटिस्टचं नाव आहे डॅव्हेनपोर्ट. आणि हा जो एक्सपेरिमेंट केलेला आहे हा 1910 साली केलेला आहे, 1910 मध्ये. तर तो कसा केलेला आहे आणि त्यांनी क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ जीन कसा असतो ते समजून सांगितलेलं आहे. आता नीट लक्ष द्या. इथे पण आपण एबीसीच वापरणार आहोत. इथे एबी वापरलं, इथं आपण एबीसी वापरणार. आता जे डार्क ब्लॅक वाले आहेत, तसं डार्क ब्लॅक शब्द वापरण्यापेक्षा निग्रो असा शब्द वापरलेला जास्त चांगलं असेल. ते निग्रोज आहेत, प्युअर ब्लॅक आहेत. तर त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर पाहायला मिळालं? ही जोडी अशी होती पती पत्नींची की एकाकडे कॅरेक्टर होतं कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी. ती जी महिला होती ती होती
स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल सी. दोघांनाही तुम्ही चेंज करू शकता कारण दोन्ही प्रकारचे लग्न अमेरिकेत झालेले आहेत. असं का झालं सर तो त्यांचा प्रश्न आहे. हा बोला. सर ते डार्क डॉमिनंट आहे का लाईट म्हणजे व्हाईट? येस, त्याच्यावरच येतोय. कोणतं लेटर इथे लिहिलेलं दिसतंय तुला? डार्क. ब्लॅक. हा, दिस इज ब्लॅक. डार्क ब्लॅक म्हणूया. डार्क ब्लॅक जो आहे तो डॉमिनंट आहे कारण मेलॅनिन पिगमेंट सिक्रीट करण्यासाठी तयार करणे फॉर्मेशन ऑफ मेलॅनिन पिगमेंटला रिस्पॉन्सिबल आहे डॉमिनंट कॅरेक्टर. आता हे कसे त्याच्यासाठी एक वर्ड यूज केलेला आहे त्यांनी. प्युअर व्हाईट किंवा अल्बिनो असा वर्ड यूज करतात. त्याच्यासाठी काय वर्ड यूज करतात? अल्बिनो. अल्बिनो शब्दाचा अर्थ होतो, तुम्ही पाहिलं का आपल्याकडे अल्बिनो शब्दाचा अर्थ आहे बघा, त्यांच्याकडेही आपल्याकडेही व्हाईट मानतात. अल्बिनोचा अर्थ व्हाईट नाहीये काही, स्किन कलरने काय होतं कोणाचा, आपण त्याला श्वेतकुष्ठ असा शब्द आहे. श्वेतकुष्ठ, याचा कुष्ठरोगाशी काही संबंध नाही. फक्त मेलॅनिन पिगमेंट एखाद्या बाईमध्ये एखाद्या पुरुषामध्ये तयार होते. पांढरे कोड असतात ना, पांढरे कोड, ज्यांचे पूर्ण बॉडी पांढरी झालेली आहे त्यांना आपण म्हणतो अल्बिनो. त्यांना आपण वर्ड काय यूज करतो? अल्बिनो. म्हणजे त्यांच्याकडे एकही जीन असा नाही बाळांनो, नीट लक्षात द्या. इट इज इन इंडिया ऑल्सो, की ज्यांच्याकडे एकही जीन असा नाहीये. एकही जीन असा नाही. ते गोरे असणं वेगळी गोष्ट आहे. तुम्ही ज्यांना युरोपियन गोरे म्हणतात त्यांच्याकडे निदान एखादा जीन तरी असतो आणि त्यामुळे त्यांची जी स्किन असते ना, गोरेच्या असतात ते, परंतु त्यांची थोडीशी स्किन जी असते ना ती गव्हाळ वर्णाची असते, थोडीशी गहू रंगाची असते. आलं लक्षात? आणि हे जे मी बोलतोय यांच्याकडे बिलकुल असे पांढरे फटक दिसतात. म्हणून तुम्ही म्हणाल असं लग्न कसं झालं, तर त्याचं कारण आहे की ते अल्बिनो होते. या अल्बिनोचे डोळ्याचे भुवया ज्या असतात त्या पण पांढऱ्या. यांनी आपसात लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्यांनी यांचा स्टडी केला डॅव्हेनपोर्टने. डॅव्हेनपोर्ट नावाचे सायंटिस्ट, डॅव्हेनपोर्ट अँड डॅव्हेनपोर्ट. आणि यांनी स्टडी कधी केला? 1910 मध्ये. आता यांनी जो स्टडी केला, आता इथे यांच्यामधनं गॅमेट एकाच टाईपचे बनतील. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. याचा क्रॉस केला गेला, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. क्रॉस केल्यानंतर काय मिळालं? इंटरमिजिएट मिळाले. काय मिळाले? कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. आता अशी फॅमिली एकत्र आली. या दोघांपासून जे जन्माला आले होते मुलं, त्यांचे मुलं आहेत. दिस इज F1. अशाच पद्धतीचे मुलं दुसऱ्या फॅमिली मधनं आले आणि त्यांनी आपसात लग्न केलं. आणि त्यांच्याकडे पण असेच इंटरमिजिएट होते. ते कसे होते? कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल सी स्मॉल सी. आता ह्या दोघांपासून जे मुलं होतील त्यांचा पूर्ण स्टडी केला गेला. यांचा पूर्ण स्टडी केला कोणी? डॅव्हेनपोर्टने. कसं केलं बघा. आता इथे गॅमेट्स कसे बनतील? 2 गॅमेट्स, याच्यात 8 बनवायचेत आपल्याला. किती गॅमेट्स बनवायचेत बेटा? 8 प्रकारचे गॅमेट्स बनतील. आता याच्यात पहिले 2 गॅमेट्स तर समजून घ्या कोणते कोणते बनतील. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी एक गॅमेट बनेल. स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी हे दुसरं गॅमेट बनेल. इथपर्यंत आले का सगळे? माझ्या बरोबर बोला. हे 2 तर बनून जातील. आता 3 वेगवेगळ्या व्हरायटीचे मिळतील. बघा इथे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण बघतोय. कॅपिटल ए कॅन गो विथ कॅपिटल बी अँड कॅन गो विथ स्मॉल सी. एक. कॅपिटल ए कॅन गो विथ स्मॉल बी अँड कॅपिटल सी. कॅपिटल ए कॅन गो विथ बोथ कॅपिटल स्मॉल बी अँड स्मॉल सी. एक कॉम्बिनेशन मिळालं. बरोबर. दुसरं कॉम्बिनेशन काय मिळेल?
Small a can go with capital B and capital C. Small a can go with small b and capital C. And small a, आता इथं इथं एक चुकलं, capital B small c, आणि इथे capital A can go with capital small b and capital C. बघा एकदा सगळ्यांनी ऑब्झर्व करा आणि मला सांगा 8 प्रकारचे बनतायत का? बघितले का सगळ्यांनी? कॅपिटल ए कॅन गो विथ कॅपिटल बी. याला मी थोडस ठळक लिहितो. हे गॅमेट्स बनवले का सगळ्यांनी? यांच्यापासून तयार होणारे गॅमेट्स, मोस्ट पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण पाहिले. किती गॅमेट्सचे कॉम्बिनेशन बनवू शकतात? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता यांचा आपसात क्रॉस करायचा. यांचा आपसात क्रॉस करायचा आणि किती मिळतील आपल्याला रिझल्टंट? किती मुलं तयार होतील यांच्यापासून? 64 मिळतील. किती मिळतील आपल्याला? 64. करायचं का? पुसू का बोर्डवरचं? Yes, sir. गुड. आता एक मेल, नेहमीप्रमाणे एक फिमेल, जेवढं जमेल तेवढं न्याय देण्याचा मी प्रयत्न करतोय. एक 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 आणि 8. Capital A, B, C, capital A, B, C here also. Capital A, capital B, small c, capital A, small b, capital C. Capital A, small b, small c. त्याच्यानंतर स्मॉल a, capital B, capital C, small a, small b, capital C. असं करू. स्मॉल c आणि स्मॉल a, स्मॉल b, कॅपिटल C, स्मॉल a, b, c. अशा पद्धतीने येईल.
आता दोन तर आपले फिक्स मिळतील. कोणते कोणते? दोन एकदम फिक्स मिळतील. कोणते कोणते सांगा, बोला पटकन. सगळे एकदम मग्न झाले वाटत. कॅपिटल ए बी हा, सी कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी एक मिळेल. स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी एक मिळेल. 64 मधनं 2 गेले, किती उरले? 62. आता बाकीचे कसे कसे मिळतील? कसं लक्षात ठेवायचं? याच्यात काय लक्षात ठेवायचं? याच्यात काय मिळू शकतं ते पॉसिबल तुम्ही लक्षात ठेवा. याच्या आधीच्या एक्झाम्पल वरनं आपल्याला एक अंदाज आलेला आहे. असे मिळतील, नीट लक्ष द्या, असे मिळतील एकदम लाईटली, एकदम फार विचार नका करू, करत बसा. नंतर काय मिळेल पॉसिबिलिटी आपल्याला विचार करायची. आता याच्याकडे काय आहेत? 6च्या 6 डॉमिनंट आहेत, ऑल डॉमिनंट. काय मिळाले बेटा? ऑल डॉमिनंट. कशाचं एक्झाम्पल आपण स्टडी करतोय? पॉलिजेनिक इनहेरिटन्स. जेवढे डॉमिनंट जीन जास्त, म्हणजे इथे तुम्हाला काय मिळणार आहे? निग्रो मिळणार आहे, डार्क ब्लॅक मिळणार आहे, डार्क ब्लॅक मिळणार आहे, बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे? अल्बिनो मिळणार आहे. इथे काय मिळणार आहे बाळांनो? अल्बिनो मिळणार. एम आय राईट ऑर रॉंग हे सांगा. हे काय मिळतील? बरोबर आहे ना मी जे बोलतोय ते? एक काय मिळेल? डार्क ब्लॅक मिळेल, जे मी कॉम्बिनेशन लिहिलं. इथे काय मिळेल? डार्क ब्लॅक. आणि इथे काय मिळेल? अल्बिनो. मग मध्ये काय मिळेल पॅटर्न? तो पॅटर्न कसा असेल? ज्याच्याकडे 5 डॉमिनंट आहेत, एक रिसेसिव्ह आहे, असे शोधावे लागतील आपल्याला. किती आहेत? 5 डॉमिनंट, एक रिसेसिव्ह. 4 डॉमिनंट, 2 रिसेसिव्ह. त्याच्यानंतर 3 डॉमिनंट, 3 रिसेसिव्ह. 3 डॉमिनंट, 3 रिसेसिव्ह, हे इंटरमिजिएट असतील. त्याच्यानंतर 2 डॉमिनंट, 4 रिसेसिव्ह. 2 डॉमिनंट, 4 रिसेसिव्ह. त्याच्यानंतर 1 डॉमिनंट, 5 रिसेसिव्ह. हे कळलं का? हे कळलं का? लक्ष द्या, मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. कन्फ्यूज होऊ नका, घाबरू नका. मी काय सांगितलं? ज्याच्याकडे 6च्या 6 डॉमिनंट आहेत, तो कसा असेल? डार्क ब्लॅक असेल. इकडे लक्ष द्या, इकडे माझ्या बोटाकडे लक्ष द्या. ज्याच्याकडे 6च्या 6 कॅरेक्टर्स डॉमिनंट असतील, 6च्या 6 ॲलिल्स डॉमिनंट असतील, तो कसा असेल? डार्क ब्लॅक. ज्याच्याकडे 6च्या 6 रिसेसिव्ह असतील, तो काय असेल? अल्बिनो. इकडे लक्ष द्या, इकडे काय असेल? अल्बिनो. मग मधले काय असतील? मधले जेवढ्या प्रमाणात त्याच्याकडे डॉमिनंट जीन्स असतील, तेवढ्या प्रमाणात त्याचा गोरेपणा किंवा त्याचा काळेपणा अवलंबून असेल. त्यांना वर्ड्स आहेत, वर्ड नीट लक्षात घ्या. हे बघा, याच्या खालची कॅटेगरी काय आहे? डार्क ब्लॅकच्या खालची कॅटेगरी काय आहे? डार्क ब्राऊन. व्हेरी डार्क ब्राऊन असा वर्ड आहे त्याच्यासाठी. व्हेरी डार्क ब्राऊन. व्हेरी डार्क ब्राऊन याचा अर्थ काय झाला? 5 डॉमिनंट आणि 1 रिसेसिव्ह. बघा, आर आणि मी शॉर्ट मध्ये लिहितोय. व्हेरी डार्क ब्राऊन. त्याच्यानंतर त्याच्या खालची कॅटेगरी काय? डार्क ब्राऊन. डार्क ब्राऊन. याच्याकडे काय आहेत? 4 डॉमिनंट, 2 रिसेसिव्ह. त्याच्यानंतर म्युलॅटो, सावळे. म्युलॅटो, सावळे, हा सगळ्यात स्टँडर्ड कलर आहे. याच्याकडे काय असतील? 3 डॉमिनंट, हा आपला कलर आहे सगळ्यांचा, 3 रिसेसिव्ह. त्याच्यानंतर फेअर,
2 डॉमिनंट 4 रिसेसिव्ह. त्याच्यानंतर व्हेरी फेअर, एकदम गोरा किंवा गोरी, 1 डॉमिनंट 5 रिसेसिव्ह. हे करून बघा, संपला विषय. इथे पॉलिजेनिक इनहेरिटन्स आपण समजून घेतला. आता याचे कॉम्बिनेशन काय मिळतात उद्या तुम्ही मला सांगायचे. ओके, जमेल का? इज इट डिफिकल्ट? नो सर. इज इट डिफिकल्ट? जमेल ना? येस सर. सगळ्यांना जमेल? गीतक आहे का? गीतक येस. जमेल ना बेटा? येस. हो, सगळ्यांनी शांततेत करा, निवांत. त्याच्या प्रत्येकाचं लिहून घ्या आणि किती किती मिळतील मला उद्या नंबर तुम्ही सांगायचा. मला काय करायचं, उद्या तुम्ही नंबर सांगायचा आहे. ठीक आहे. ट्राय हायब्रिड क्रॉसचा उद्या मला सांगा, कारण आता लिहायला जर आपण गेलो ना तर माझं पुढचं लेक्चर जे आहे ना, लगेच 9ला लगेच लेक्चर असतं. ठीक आहे, थांबायचं या ठिकाणी. उद्या आपण काय करू, लिंकेज वगैरेचा स्टडी करू आणि लिंकेजमुळे कशा पद्धतीने गॅमेट फॉर्मेशन होतं, एक क्रोमोझोम कसा दिसतो, त्याच्याबद्दल आपण सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, थांबू या ठिकाणी.